안녕하세요 여러분. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आतापर्यंत आपण 17 लेक्चर बघून झालेले आहेत. आज आपण सुरू करणार आहोत 18वा धडा. 18व्या धड्याचं नाव काय आहे? यागुरल जोवा हासेयो. यागुरल जोवा हासेयो म्हणजे काय? तर यागू म्हणजे बेसबॉल जो की कोरियनमध्ये खूप फेमस आहे. बेसबॉल जसं आपल्या इंडियामध्ये क्रिकेट खूप फेमस आहे. तसंच कोरियामध्ये बेसबॉल जो गेम आहे तो खूप फेमस आहे. तर त्याच संदर्भात आज आपण शिकणार आहोत यागुरल जोआ हासेयो. तर जोआ हादा म्हणजे काय? तर आवडणे. तर इकडे काय क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला बेसबॉल आवडतो का? तर या संदर्भात आपण कसं कन्व्हर्सेशन बघू शकतो किंवा बोलू शकतो ते आपण या धड्यामध्ये काय करणार आहोत बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. तर या ठिकाणी बघा 18वा धडा आहे. धड्याचं नाव काय आहे? यागुरेल जोवा हासेयो. तर यागू म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? बेसबॉल आणि जोवा हादा म्हणजे काय? तर आवडणे. ठीक आहे. तर या प्रश्नाचा अर्थ काय होतो की तुम्हाला बेसबॉल आवडतो का? ठीक आहे. तर या ठिकाणी बघा इथे चित्र दिलेलं आहे आणि हे दोन व्यक्ती आहेत. तर एका व्यक्तीचं नाव या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे? छॉल्सू आणि योंगी. तर ह्या व्यक्तीचं नाव आता इकडे बघा अ, ही व्यक्ती काय आहे? छॉल्सू कारण की ही विचारते आहे आणि हिचं नाव काय आहे? योंगी. ठीक आहे. मग आता आपण पहिलं धडा वाचण्या अगोदर काही गोष्टी आहेत ज्या आज आपण नवीन शिकणार आहोत. तर त्या काय आहेत? तर ज्यावेळेलाही हे चिन्ह येतं तर त्यावेळेला आपण मराठीमध्ये काय बोलतो की म्हणाला किंवा म्हणाली त्याच्यानंतर तिने विचारलं, विचारले किंवा तिने सांगितले म्हणजे काय तर तिने आन्सर दिले. विचारलेल्या प्रश्नाचं सांगितलं किंवा आन्सर दिलं. ठीक आहे. तर या 3 गोष्टी आपण काय करतो कन्व्हर्सेशनमध्ये नेहमी वापरतो. ज्यावेळेलाही आपण मराठी कन्व्हर्सेशन वाचतो जसं की नेहमी पण कन्व्हर्सेशन हे पास्ट टेन्समध्ये असतं हे लक्षात ठेवा. कारण की सपोज मी सांगते की मी वाचते की ती असं म्हणाली की ती कुठे गेली आहे. स्नेहा असं म्हणाली की ती कुठे गेली आहे. मग तिने सांगितलं की ती इथे-इथे गेली आहे किंवा तिने विचारलं की तू कुठे गेली आहेस. तर या पद्धतीने आपण नेहमी पास्ट टेन्समध्येच बोलतो किंवा एखादी गोष्ट जेव्हा हे पॅराग्राफ रायटिंग करतो रीडिंग करतो, तर त्यावेळेला आपण काय करतो नेहमी पास्ट टेन्समध्येच बोलतो. तर कोरियनमध्ये सुद्धा सेम आपण पास्ट टेन्समध्येच बोलणार आहोत. पण ते कशा पद्धतीने बोलू ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा पहिलं तर म्हणणेसाठी कोरियनमध्ये काय शब्द आहे? मालहादा. मग मालहादाचं पास्ट टेन्स काय होणार? माल हिस्सॉयो. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारणे. मग विचारण्यासाठी काय शब्द आहे? मुत्ता. ठीक आहे. परंतु आपल्याला माहिती आहे, की इथे पाचीमध्ये द आलंय म्हणजे हे काय आहे? इर्रेग्युलर वर्ब आहे. मग इर्रेग्युलर वर्ब पाचीमध्ये द असेल तर त्याचं काय करतो आपण? त्या ठिकाणी र लिहितो. मग इकडे काय होणार आहे? मुरासॉयो. ओके. आणि त्याच्यानंतर सांगणे किंवा उत्तर देणे, आन्सर देणे. ठीक आहे. सांगणे किंवा आन्सर देणे, उत्तर देणे. तर ह्याचं कसं होणार? तर आपण आतापर्यंत 17 धडे शिकलो आहोत आणि 17 धड्यांमध्ये तो 17 वेळा शब्द येऊन गेलेला आहे. तर तो शब्द कोणता आहे? हेथा भासेयो. तर ते आपण इथे लिहिणार आहोत. हेथा हासेयो. मग ह्याचं पास्ट टेन्स कसं होणार आहे? हेथा हिस्सॉयो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही शब्द वापरून मी आज काय करणार आहे? हा जो कन्व्हर्सेशन दिलेला आहे ते मी वाचणार आहे. तर नेहमी मी काय म्हणायची? छॉल्सू म्हणाला, योंगी म्हणाली. तर आज मी काय म्हणणार आहे? छॉल्सू मारेसॉयो किंवा छॉल्सू मुरॉसॉयो किंवा छॉल्सू थेथा भेसॉयो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत? आज पूर्ण जे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे ते कोरियनमध्ये वाचणार आहोत. तर ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके. छॉल्सू मुरॉसॉयो. आता या ठिकाणी मी इथे मुरॉसॉयो वापरलेला आहे का? कारण की इकडे क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे काय? तर छॉल्सूनी विचारलेलं आहे. म्हणून मी इकडे काय वापरलं? मुरॉसॉयो. ओके. छॉल्सू मुरॉसॉयो. योंगी शी यागुरेल जोवा हासेयो. योंगी थेथा बेसॉयो. आता या ठिकाणी मी इथे काय वापरलेलं आहे? थेथा हेसॉयो. कारण की तिने काय केलेलं आहे? छॉल्सूच्या प्रश्नाचं काय दिलेलं आहे? आन्सर दिलेला आहे. मग मी इथे कसं वाचेल? योंगी थेथा भेसॉयो ने छाम छो아예요. 철수 물었어요. 그럼 오늘 야구 구경 갈까요? 연기 대답했어요. 미안하지만 못 가요. 철수
물었어요. 왜 못 가요? 연기 대답했어요. 시험이 있어서 바빠요. 철수 말했어요. आता या ठिकाणी मी काय बोलली आहे? 말했어요. म्हणजे काय? तर 철수 म्हणाला की 그러면 다음 주말에 같이 갑시다. म्हणजे काय? आता ह्याचा आपण काय करणार आहोत? अर्थ बघणार आहोत. आय होप सो की तुम्हाला मी वाचल्यानंतर थोडेसे तरी अर्थ कळले असतील. जर कळले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अदरवाईज मी इथे तर तुम्हाला आता अर्थ सांगणारच आहे आणि जर तुम्हाला ते बरोबर असतील की मी अर्थ सांगितल्यानंतर तुम्हाला बरोबर समजलं तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला समजलं होतं म्हणून. ठीक आहे. तर आता पहिलं बघा काय आहे इकडे छॉल्सूचं वाक्य काय आहे? छॉल्सू मुरसयो म्हणजे काय? तर छॉल्सूने विचारले यॉंगीशी. यॉंगीला काय विचारलेलं आहे? यॉगुरल जोवा हासेयो. यागू म्हणजे काय? सॉरी यॉगू नाही यागू. यागुरल जोवा हासेयो. तर यागू म्हणजे काय? तर बेसबॉल. ठीक आहे. तर बेसबॉल तुम्हाला आवडतं का? तर यॉंगी काय सांगते? ने. ने म्हणजे काय? तर येस हो. छाम. छाम म्हणजे काय? तर खूप किंवा व्हेरी. जोवा हेयो. आता जोवा हेयो म्हणजे तुम्हाला माहितीये की हो खूप आवडतं. ठीक आहे. मग छॉल्सू काय विचारतो आहे? खरॉम मग ओनल यागू फुग्योंग खालकायो. तर ओनल म्हणजे काय? तर आज. आणि यागू म्हणजे बेसबॉल गेम. आणि गुग्योंग म्हणजे काय? तर पाहणे किंवा बघणे. टू वॉच. ओके. तर यागू म्हणजे बेसबॉल बघायला जाऊया का? खालकायो म्हणजे काय? जाऊयात का? तर तुम्हाला माहितीये की इल्कायो जे आहे ते आपण कधी वापरतो? तर ज्या वेळेला आपल्याला एकत्र गोष्ट करायची असेल त्यावेळेला आपण हे प्रश्नार्थी जे अल्कायो जे शब्द आहे तो आपण वापरतो. ठीक आहे. मग या ठिकाणी छॉल्सू काय विचारतोय की मग आज आपण बेसबॉल बघायला जाऊयात का? तर यॉंगी काय उत्तर देते आहे? यॉंगी काय सांगते आहे? तेता बेसयो की मियान हाजीमान. मियान हादा म्हणजे काय? तर माफ करणे. माफ कर. मियान हाजीमान. परंतु जिमान म्हणजे काय? तर परंतु मोत. आता मोत म्हणजे काय? तर हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे. परंतु ते कसं आहे? मोत आपण केव्हा वापरतो? तर ज्या वेळेला समजा आता आपण शाळेत मला जायचं नाही, माझी इच्छाच नाहीये की आज शाळेला जायचं, तर आपण काय बोलतो? आय डोंट वॉन्ट टू. किंवा मला नाही जायचंय, मला जायचं नाहीये असं बोलतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला शाळेत जायचं असतं पण आपण खूप आजारी असतो, आपल्याला जाता येत नाही, त्यावेळेला आपण काय बोलतो की आय कांट किंवा मी जाऊ शकत नाही आहे. तर त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा आहे की ज्या वेळेला तुम्हाला मी जाणार नाही म्हणायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे? आणि वापरायचंय, आण वापरायचंय किंवा अंता वापरायचं आहे. परंतु जर मी जाऊ शकत नाही, करू न शकणे, यासाठी आपण काय वापरणार आहोत? मोत वापरणार आहोत. तर या ठिकाणी इथे बघा मोत वापरलेला आहे. म्हणजे काय? की माफ करा परंतु मी येऊ शकणार नाही किंवा तुमच्यासोबत जाऊ शकणार नाही. ठीक आहे. मग छॉल्सू काय सांगतोय की वे मोत खायो. का जाऊ शकणार नाही किंवा का येऊ शकणार नाही? तर यॉंगी काय सांगते आहे? शिओमी. आता शिओम म्हणजे काय? शिओम म्हणजे एक्झाम. ठीक आहे. तर यॉंगी काय सांगते आहे की शिओमी इस्सॉसॉ. इस्सॉसॉ म्हणजे काय? तर आता या ठिकाणी बघा सॉ वापरलेला आहे. तर सॉ वापरलाय म्हणजे काय झालं? तर शिओम म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? एक्झाम. मग एक्झाम असल्यामुळे फाप्पायो. आता फाप्पायो म्हणजे काय? तर बिझी असणे. आणि मग त्याच्यानंतर छॉल्सू काय सांगतो आहे? या ठिकाणी इकडे मी काय सांगणार? मारे सॉयो म्हणजे छॉल्सू म्हणाला खराम्यॉन. खराम्यॉन म्हणजे काय? मग किंवा नंतर. दाअम. दाअम म्हणजे काय? नेक्स्ट. जुमाल म्हणजे काय? तर वीकेंड. तर मग आपण काय करूया? नेक्स्ट वीकेंडला काय करूया? खाच्ची म्हणजे सोबत. खापशिदा म्हणजे काय? जाऊयात. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय बघितलं? धडा वाचून घेतला आणि त्याचा अर्थ सुद्धा समजला आहे. तर काय सांगितलं होतं? इकडे काय होतं? छॉल्सू आणि यॉंगी होते. ते दोघं एकमेकांशी काय कन्व्हर्सेशन करतायत? छॉल्सू यॉंगीला विचारतो की तुम्हाला बेसबॉल आवडतोय का? तर यॉंगी काय सांगते की मला खूप आवडतो. मग छॉल्सू विचारतो मग आपण बघायला जायचं का? तर यॉंगी बोलते मी नाही जाऊ शकत. तर छॉल्सू विचारतो का नाही जाऊ शकत? तर यॉंगी सांगते की नाही माझी एक्झाम आहे, मी बिझी आहे, त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकत आहे. मग छॉल्सू बोलतो ठीक आहे, तर आपण एक काम करूया, पुढच्या नेक्स्ट वीकेंडला आपण काय करूया? दोघ जण एकत्र सोबत जाऊयात म्हणून. ठीक आहे. तर इथपर्यंत झालं. आता आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये नवीन ग्रामर काय आलेलं नाहीये, जे आपण शिकलो होतो तेच आलेलं आहे पुन्हा पुन्हा. तर आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि बघूया ग्रामरमध्ये ह्यांनी इकडे नवीन काही शिकवलं आहे का, तर ते मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. आता इथे बघा खाली अर्थ दिलेले आहेत.
तर यागू म्हणजे काय तर बेसबॉल. त्याच्यानंतर जोवा हादा म्हणजे काय तर आवडणे. छाम म्हणजे वेरी. खरॉम म्हणजे देन. खुग्योंग म्हणजे काय तर वॉचिंग किंवा बघणे. त्याच्यानंतर मियान हाजिमान म्हणजे काय तर टू बी सॉरी बट. आणि मोत म्हणजे काय तर कांट. आणि त्याच्यानंतर वे म्हणजे वाय. शिहॉम म्हणजे एक्झाम. तर हा एक शब्द आपल्याला नवीन आलेला आहे, बाकीचं सगळं आपल्याला माहिती आहे. दाम म्हणजे नेक्स्ट. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा शियॉम फोदा म्हणजे काय तर टू टेक अन एक्झाम म्हणजे काय तर एक्झाम देणे. ठीक आहे, शियॉम फोदा. त्याच्यानंतर काय आहे हांगू. त्याच्यानंतर काय आहे हांगुग माल. हांगुन माल म्हणजे काय तर कोरियन भाषा. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बोलायचो हांगुगा. हांगुगा म्हणजे काय तर कोरियन. परंतु कोरियन लँग्वेज किंवा कोरियन भाषा बोलायचं असेल तर आपण काय बोलतो हांगुन माल. ठीक आहे. त्याच्यानंतर खिमची. खिमची ही सगळ्यांना माहितीच असेल. ऑजेत थांब. ऑजेन थांब म्हणजे काय तर लास्ट नाईट. त्याच्यानंतर शिराहादा म्हणजे टू डिसलाईक एखादी गोष्ट न आवडणे. त्याच्यानंतर ख्वाईल. ख्वाईल म्हणजे फ्रूट. ख्वाईल. ख्वाईल म्हणजे काय तर फ्रूट. त्याच्यानंतर सुयोंग छांग. सुयोंग छांग म्हणजे काय तर स्विमिंग पूल. त्याच्यानंतर दोन. दोन म्हणजे मनी. यागू छांग म्हणजे काय तर बेसबॉल फील्ड किंवा ते जो ग्राउंड असेल ते. आणि त्याच्यानंतर अंशिक. अंशिक म्हणजे फूड, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर छाजू. छाजू म्हणजे काय तर ऑफन. आणि खराज जिमान म्हणजे बट. ओके, तर हे सगळे अर्थ आलेले आहेत जे धड्यामध्ये आहेत आणि पुढे आपल्याला प्रश्नांमध्ये सुद्धा विचारणार आहेत. तर ते इकडे दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे या ठिकाणी इथे प्रोनाऊन्सिएशन फारम. तर फारम मध्ये काय दिलेलं आहे हांगुक माल. तर हांगुक मालचा आपण कसं वाचणार आहोत हांगुंग माल. ठीक आहे, हांगुंग माल. त्याच्यानंतर शिरॉ हेयोचं काय शिरॉ हेसॉचं काय बोलणार आहोत शिरॉ हेसॉ. त्याच्यानंतर खराजिमानचं खराजिमान. हो आपण इकडचं काय करणार आहोत काढून टाकणार आहोत. तर ते पाश्चिमचे रूल आहे ते तुम्ही बघून घ्या. इथे मी जास्त शिकवत नाही बसत आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे मुनबॉक. मुनबॉक म्हणजे काय तर ग्रामर. ठीक आहे, तर इथे काय आलेलं आहे उल रुल जोवा हादा म्हणजे काय तर ज्या वेळेला तुम्हाला एखादं गोष्ट विचारायची आहे की तुम्हाला हे आवडतं का, तर त्या वेळेला जे नाऊन असेल त्या नाऊनच्या पुढे काय लावायचंय तुम्हाला उल किंवा रुल लावायचंय. जसं की कोणतंही, जसं आता मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला हा पेन आवडतो का, तर या पेनच्या पुढे तुम्हाला काय लावायचंय उल किंवा रुल. जे ऑब्जेक्ट मार्कर असेल ते या ठिकाणी लावायचं आहे. तर हे काही एवढं काही कठीण नाही आहे, हे तुम्हाला आलं पाहिजे कारण की ऑलरेडी आपण ग्रामर सेक्शन मध्ये हे सगळं शिकलेलो आहोत. तर आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे छॉनेन यागुरल जोवा हामनिदा म्हणजे काय तर मला यागू म्हणजे काय तर बेसबॉल जो आहे तो आवडतो. त्याच्यानंतर मुआसल जोवा हासेयो काय आवडते तर फुलगोगी. फुलगोगी म्हणजे काय तर एक डिश आहे. तर फुलगोगी जोवा हेयो. फुलगोगी रल जोवा हेयो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो नाऊनच्या पुढे काय लावू शकतो उल किंवा रुल लावून तुम्ही काय करू शकता सांगू शकता किंवा विचारू शकता. आता त्याच्यानंतर बघा काय आहे तुम्ही ई किंवा गा लावून सुद्धा काय करू शकता सांगू शकता. परंतु त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे हे जे जोवा हादा आहे त्याचं काय करायचं आहे फक्त चौथा जो वर्ब आहे तो वर्ब घ्यायचा आहे. जोवा हादा म्हणजे काय तर एखादी गोष्ट आवडणे किंवा आपल्याला लाईक करणे. ओके, लाईक करणे. आणि जोत्ता म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्याला ती ऑलरेडी म्हणजे ह्याचा अर्थ नाही सांगू शकत मी जोवा हादा आणि जोत्ताचा. दोघांचा अर्थ तर सेमच आहे. परंतु जसं की मला गेम आवडतो आणि मला तू आवडते ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही फरक नाही सांगू शकत, दोघांचा सेमच अर्थ आहे. परंतु जर तुम्हाला जोत्ता वापरायचं असेल तर तिकडे तुम्हाला काय लावायचं आहे ई किंवा गा लावायचं आहे. आणि जर तुम्ही जोवा हादा वापरलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लावायचं आहे इल किंवा रिल लावायचं आहे. फक्त एवढाच फरक आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा यागुगा जोवायो म्हणजे काय तर आय लाईक बेसबॉल. त्याच्यानंतर मुआशी जोसेयो तर काय आवडते तर फुलगोगीगा जुत्समनिदा म्हणजे काय तर या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते हे सांगण्यासाठी तुम्ही जर जोआ हादा लावलात तर त्यासाठी तुम्हाला काय लावायचं आहे इल किंवा रिल लावायचं आहे. आणि जर तुम्ही जोत्ता हा वर्ब लावलात तर त्यासाठी तुम्हाला काय लावायचं आहे ई किंवा गा लावायचं आहे. बस एवढाच इकडे फरक आहे. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे तर मोत. आता मोत म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट जर आपल्याला करू शकत नसू आपण, एखादी गोष्ट आपल्याला करायला जमत नसेल तर त्यावेळेला आपण काय वापरतो
मोत वापरतो. ठीक आहे. तर हे कधी वापरायचं, तर त्याच्या पुढे आपण काय वापरतो, वर्ब वापरतो. जसं की मी जाऊ शकत नाही, मी खाऊ शकत नाही, मी झोपू शकत नाही. तर हे सगळे काय आहेत, वर्ब आहेत. तर ज्या वेळेलाही तुम्हाला मोत वापरायचं असेल तर त्याच्या पुढे वर्ब लावायचा. हे सोपं आहे. ऑलरेडी आपण निगेटिव्ह सेंटेन्स शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये मी फक्त मोत हा शिकवला नव्हता. तर तोच या ठिकाणी आलेला आहे. मोत म्हणजे काय, तर करू न शकणे, आय कांट किंवा कांट. ठीक आहे. करू न शकणे, एखादी गोष्ट आपल्याला करायची असते पण आपल्याला जेव्हा जमत नाही करायला त्यावेळेला आपण काय वापरतो, मोत हा शब्द कोरियनमध्ये वापरतो. आणि त्याच्या पुढे काय लावायचंय, वर्ब. जसं की आता मी जाऊ शकत नाही, तर जाण्यासाठी काय शब्द आहे, खादा शब्द आहे. मग मी काय करणार, मोत खायो किंवा त्याचं पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स मध्ये जे पण रूपांतर करायचे आहे ते मी काय करणार, इथे रूपांतर करणार. तर तेच इथे दिलेलं आहे बघा, या ठिकाणी बघा, छॉनन यागुरेल मोत हामनिदा म्हणजे काय, तर मी खेळू शकत नाही, आय कांट प्ले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, छिंगुरेल मोत मन्ना सॉयो म्हणजे काय, तर मित्राला भेटू शकत नाही. त्याच्यानंतर ओनरेन हाक्योए मोत खासयो म्हणजे आज काय केलं, शाळेमध्ये काय झालं, जाऊ शकलो नाही, आय कुड नॉट गो. ठीक आहे. तर मी जाऊ शकलो नाही. त्याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, छॉनेन यागुरल आन हेयो. तर हेच आन आणि मोत मध्ये काय फरक आहे तोच या ठिकाणी दिलेला आहे की आय डोंट प्ले म्हणजे मी खेळत नाही, मला आवडत नाही त्याच्यामुळे मी खेळत नाही. परंतु जर मला आवडते पण मी खेळू शकत नाही, काहीतरी असेल, माझे पाय दुखत असतील किंवा मला अभ्यास असेल किंवा मला आईने पाठवलं नसेल किंवा मी ऑफिसला जात असेल, काही कारण असू शकतं, मला खूप आवडतं पण मी काय करू शकत नाही, खेळू शकत नाही आणि मला आवडतच नाही त्याच्यामुळे मी खेळतच नाही. तर ह्या दोन गोष्टींमध्ये काय आहे, फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, छिंगुरल आन मन्नासवायो. तर तेच वरचे जे लिहिलेले आहेत त्याच काय केलेलं आहे, आन वापरून वाक्य बनवलेले आहेत आणि त्याच्यामधला काय डिफरन्स आहे ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे, वे. वे म्हणजे काय, तर वाय, का. म्हणजे आपण एखाद्याला विचारतो ना, का आला नाहीस, का गेला नाहीस, का असं केलंस, का तसं केलंस. तर ह्या पद्धतीचे जे प्रश्न असतात, जर आपल्याला का हे विचारायचं असेल त्यावेळेला कोरियनमध्ये काय विचारायचं, वे. ठीक आहे. तर हे सुद्धा ऑलरेडी आपलं झालेलं आहे, तरी आपण फक्त उदाहरण बघूयात या ठिकाणी. ऑजे वे आन वासयो, तर काल का आला नाहीस. तर फाप्पासो मोत वासयो म्हणजे काय, बिझी असल्यामुळे येऊ शकलो नाही. त्याच्यानंतर योंगिशी वे उरिजिबे मोतवायो. तर योंगिशीला काय विचारतोय की का आमच्या घरी येऊ शकले नाहीत. तर पुढे काय आहे, शिगानी ऑप्सॉसॉ मोत खायो म्हणजे काय, तर वेळ नसल्यामुळे येऊ शकलो नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर वे जिया छॉरेल थासेयो म्हणजे का, जिया चॉल म्हणजे माहिती आहे आपल्याला की मेट्रो, तर का मेट्रो किंवा सबवे जे आहे ती घेतली. वाय आर यू टेकिंग द सबवे. मग त्याचं काय आहे, बॉसगा हुकचा भेसॉ चिया छॉरल थायो म्हणजे काय, तर आय एम टेकिंग द सबवे बिकॉज द बस इज काय आहे, हुकछॉप हेसॉ म्हणजे काय, हुकछॉप हादा म्हणजे काय, तर क्राऊडेड, गर्दी असेल, बसमध्ये गर्दी होती त्यामुळे मी काय केलं, जिया छॉल म्हणजे काय, तर सबवे घेतली. ठीक आहे. तर या पद्धतीने काय केलेलं आहे, वेचा आपण उपयोग केलेला आहे. तर या ठिकाणी सगळं फक्त असेच दिलेले आहेत, ऑलरेडी हे सगळं आपलं झालेलं आहे पण प्रॅक्टिस म्हणून मी घेते. आता आसॉ आणि ऑसॉ हे सुद्धा आपलं झालेलं आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे की आसॉ आणि ऑसॉ हे काय आहे, कनेक्टर आहेत की ते तुम्ही दोन वाक्य कनेक्ट करायला लिहू शकता. परंतु त्याचा अर्थ अँड होत नाही, तर त्याचा अर्थ काय होतो, अँड देन किंवा एखादी गोष्ट करून दुसरी केली किंवा जो सेकंड सेंटेन्स असतो ना त्याचा डायरेक्ट संबंध पहिल्या वाक्याशी असतो. उदाहरणार्थ समजा मी आता असं म्हटलं की मी खेळले, मी झोपले, दोन्ही वाक्य मला कनेक्ट करायचं असेल तर मी असंही बोलू शकते की मी खेळून झोपले. परंतु त्याचा काही संबंध आहे का, मी खेळली नसते तरी पण मी झोपली असती, करेक्ट आहे. पण त्यावेळेला सुद्धा मी काय वापरू शकते, सॉ वापरू शकते किंवा अँड वापरू शकते. म्हणजे काय, तर तिथे मला गो वापरणं जास्त गरजेचं आहे, मी गो वापरेल. परंतु सॉ मी कधी वापरेल, जसं की उदाहरणार्थ मी दमले, मी झोपले, मी दमून झोपले. माझ्या झोपण्याचं कारण काय आहे, तर मी दमले म्हणून मी झोपले. तर ते इकडे दाखवलं आहे की दोन सेंटेन्स एकत्र कनेक्ट करण्यासाठी आपण आसॉ किंवा ऑसॉ वापरतो. परंतु त्याचा अर्थ काय आहे, बिकॉज, कारण की मी दमून झोपले, मी दमले म्हणून मी झोपले. पण आपण तिकडे काय वापरतो, उन, हुन हे जे कनेक्टर आहेत मराठीमध्ये ते वापरतो. तर सेम तेच आहेत इथे सुद्धा. तर आता या ठिकाणी बघा, नेंगम्योनल जोवा हेसॉ दू खरचल मॉगत समनिदा म्हणजे काय, तर नेंगम्योन जी डिश आहे ती मला आवडत असल्यामुळे मी काय केलं आहे, दू खरत म्हणजे काय, तर दोन डिश मी काय केल्या, खाल्ल्या. त्याच्यानंतर पुढे काय आहे, नालशिगा जुवा सॉ
छिबे इस्सॉसॉयो म्हणजे काय, तर नालशिगा म्हणजे काय, तर वेदर, वेदर जुआ. आता या ठिकाणी बघा छुपता, ठीक आहे. छुपता, छुपता म्हणजे काय, तर कोल्ड. परंतु इथे प जो आहे तो इरेग्युलर वर्ब प्रमाणे इथे काय केलेला आहे, त्याचा व झालेला आहे. या ठिकाणी मी लिहून दाखवते तुम्हाला. छुपता, छुपता म्हणजे काय, तर कोल्ड. परंतु आपल्याला जर त्याचं प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर करायचं असेल तर आपण काय करतो, इरेग्युलर वर्ब प्रमाणे छुपताचं काय करतो, प काढून टाकतो आणि पुढे उ लिहितो. मग जू वॉ काय करणार, प्लस काय लावणार आपण, ऑयो लावणार. मग इथे काय झालं, छू वॉ. आणि त्याच्यानंतर इकडे काय लागलेलं आहे, सॉ आहे, काय लागलेलं आहे, कनेक्टर लागलेलं आहे. म्हणून इथे काय दिलं, नालशिगा चुऑस सॉ म्हणजे नालशी, वेदर थंड असल्यामुळे छिबे इसॉस सॉयो म्हणजे घरीच राहिलो होतो. त्याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे, शिओमी. शिओम म्हणजे काय, तर एक्झाम. शिओमी इसॉस सॉ फप्पायो म्हणजे हे धड्यातलंच वाक्य आलेलं आहे की एक्झाम असल्यामुळे मी काय आहे, बिझी आहे. त्याच्यानंतर काय आहे, बॉसगा फुकछा भेसॉ चिया चॉरल थासॉयो म्हणजे काय, तर बस जी आहे ती क्राऊडेड असल्यामुळे मी काय घेतली, तर सबवे किंवा मेट्रो घेतली. ठीक आहे. तर या पद्धतीने असं आणि असं आपण काय केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, कारण की ऑलरेडी हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, आता या ठिकाणी पुढे बघा काय दिलेलं आहे, नाऊन प्लस उल रिल खुग्योंग हादा म्हणजे काय, तर आता मी इथे बघा नीट, हे काय आहे, खुग्योंग. खुग्योंग हे काय आहे, नाऊन आहे. कशासाठी वापरतात, तर आपली नजर किंवा दृश्य. ठीक आहे. तर खुग्यांगला काय बोलू शकतो आपण, दृश्य बोलू शकतो किंवा नजर बोलू शकतो. हे काय आहे, नाऊन. पण पाहणे, पाहण्यासाठी इथे मला काय लावावं लागेल, पुढे हादा लावावं लागेल. म्हणजे पाहण्याची क्रिया करणं म्हणजे काय झालं, तर खुग्योंग हादा. जसं की आपण बोलतो ना उंदोंग. उंदोंग म्हणजे काय, तर एक्सरसाइज. उंदोंग म्हणजे काय, तर एक्सरसाइज. पण हे काय आहे, नाऊन. परंतु जर उंदोंग हादा लावलं तर आपण काय करतोय, एक्सरसाइज करणे, टू डू एक्सरसाइज. मग ते काय झालं, जर इथे आपण प्लस हादा लावलं तर ते काय होतं, वर्ब होतं. तर त्याच पद्धतीने आहे की जे पण हादावाले वर्ब आहेत जेवढे पण, तर त्याच्यामध्ये सगळेच नाऊन आहेत असं नाही आहे. काही काही वर्ब असे आहेत की जे प्रॉपर आपल्याला हादासोबतच लिहावे लागतात, तर ते आपण नंतर बघूयात. इथे जस्ट मी तुम्हाला एक सांगते की नाऊन कसं बनवायचं. तर जेव्हाही हादा बरोबर लिहिलेलं असेल तर हादा वेगळं करून, आपलं हे ऑलरेडी शिकलेलो आहोत आपण हे, तरी पण इकडे परत दाखवते आहे. तर हादा वेगळं करायचं आणि जे काही नाऊन असेल ते वेगळं करायचं. मग हा एक नाऊन वेगळा होतो आणि हादा हे काय, वर्ब वेगळं होतं. तर तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही जर खुंग्योंग हादा एकत्र लिहिलं तर जो काही नाऊन असेल, जसं की क्रिकेट, आता इथे बेसबॉल लिहिलेलं होतं, आता आपण इथे काय घेऊया, क्रिकेट. तर क्रिकेटला शेवटचा शब्द काय येतोय, कन्सोनंट येतोय. मग आपण इथे काय लावणार, उल लावणार, क्रिकेसिल. त्याच्यानंतर पुढे काय लिहिणार, क्रिकेटिल. म्हणजे इथे आपण उल किंवा रुल लावला ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर काय केलं, खुग्योंग हादा जे आहे त्याचं काय केलं, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये आपण काय केलं, त्याचं कंज्युगेट केलं. ठीक आहे. ही एक पद्धत झाली. ठीक आहे. अदरवाईज आपण काय करू शकतो, हे खुंग्योंग हादा जे आहे ते काय करू शकतो, वेगवेगळं लिहू शकतो. आणि हे जे उल आणि रुल आहे ते मग इकडे नाही लागणार. मग ते कसं लागेल, या ठिकाणी बघा ते कसं लागणार आहे. इथे बघा काय लावलेलं आहे, नाऊन. नाऊन म्हणजे काय, तर क्रिकेट. ठीक आहे. तर मी आता इथे क्रिकेट घेतलंय नाऊन म्हणून मी इथे लिहिते क्रिकेट. आणि त्याच्यानंतर मी काय करेल, खुग्योंग आणि हादा वेगळं लिहिल. आणि मग खुग्योंगच्या पुढे मी काय लावणार, इल किंवा रिल ऑब्जेक्ट मार्कर लावणार, आणि हादाचं मी पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स मध्ये करून टाकणार. ठीक आहे. तर हेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कन्फ्युज होऊ नका, कारण की इथे खरंच का दिलंय हे मला माहिती नाही, कारण की हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. जस्ट मे बी प्रॅक्टिससाठी दिलेलं असेल. आता इकडे बघा, वाक्य बघा काय आहे, छॉल्सुनन ऑजे यागुरिल खुग्योंग हेसॉयो म्हणजे काय, तर छॉल्सोने काय केलेलं आहे, ऑजे म्हणजे काय, तर काल. यागू, यागू म्हणजे काय, तर बेसबॉल काय केलेला आहे, पाहायला गेला होता. यस्टरडे छॉल्सू सॉ अ बेसबॉल गेम. ठीक आहे. पाहायला गेला होता. त्याच्यानंतर इकडे बघा काय आहे, छॉल्सुनन ऑजे यागू खुग्योंगल हेसॉयो म्हणजे काय, तर आता इकडे बघा वरती रिल इकडे यागूला लावलेलं, परंतु आता काय केलं त्यांनी, खुग्योंग हेसॉयो जे आहे ते वेगवेगळं लिहिलं आणि खुग्योंगच्या पुढे उल किंवा रिल लावलं. त्याच्यानंतर पुढे बघा काय लिहिलेलं आहे, छॉल्सुनन ऑजे योंगवा खुग्योंगल खासयो म्हणजे काय, तर छॉल्सू काल योंगवा. योंगवा म्हणजे काय, तर मूवी. योंगवा म्हणजे आपल्याला माहितीये काय आहे, मूवी. तर मूवी काय करायला गेलेला, पाहायला गेला होता. खासायो म्हणजे काय, पाहायला गेला होता.
ठीक आहे. तर तुम्ही खुग्यम च्या पुढे मग ते हादाच्या ऐवजी तुम्ही दुसरं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे काय आहे, मियान हाजीमान म्हणजे काय, तर आय एम सॉरी बट म्हणजे तेच आहे की सॉरी माफ करा, मी येऊ शकत नाही, मी करू शकत नाही, माझ्याकडनं हे झालं. जसं की ते आता बघा, मियान हाजीमान जोई चुम जुसेयो म्हणजे काय, एक्सक्यूज मी किंवा माफ करा, बट काय करा, थोडं पेपर देता का. जोग म्हणजे काय, तर थोडे, आणि जोंग म्हणजे काय, तर पेपर. तर थोडं पेपर देता का. त्याच्यानंतर इथे काय लिहिलंय, कुड आय हॅव सम पेपर प्लीज, किंवा तुम्ही जुसेयोचा अर्थ काय आहे, देणे. तर इथे ह्याचा अर्थ असा होत नाही, इंग्लिशमध्ये प्रॉपर इंग्लिशमध्ये जाऊ नका. जुसेयो म्हणजे काय, देणे. तर थोडा पेपर देता का, तिकडेचा जो पेपर ठेवलाय तो देता का, असं विचारण्यासाठी आपण काय वापरतो, मियान हादा म्हणजे काय, तर सॉरी बट. जसं की आपण एक्सक्यूज मी बट तो पेपर देता का, एक्सक्यूज मी बट ती बॉटल देता का, माफ करा पण ते पेपर देता का तिथे ठेवलेला. तर ह्या पद्धतीने आपण काय वापरतो, मियान हाजीमान वापरतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, मियान हाजीमान फाप्पस मोत खायो म्हणजे काय, तर या ठिकाणी इथे काय आहे, सॉरी. तर कधी कधी आपल्याला एक्सक्यूज मी बोलण्यासाठी पण आपण मियान वापरतो, आणि कधी कधी आपल्याला सॉरी बोलायचं असेल तरी सुद्धा आपण मियान वापरतो. आणि एक्सक्यूज मी आणि सॉरीचा दोघांचाही अर्थ सॉरीच आहे, माफ करणंच आहे मराठीमध्ये. त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन घेऊ नका की कुठे काय बोलायचं. दोन्हीकडे तुम्ही मियान बोलला तरी काही फरक पडत नाही. मराठीमध्ये दोन्हीचा अर्थ काय आहे, माफ करणेच आहे. तर माफ करा पण मला ते देता का, किंवा माफ करा मी बिझी आहे, मी येऊ शकत नाही. त्याच्यानंतर इकडे बघा, मियान हाजीमान फाल्ली नेरीसेयो म्हणजे काय, फाल्ली म्हणजे काय, तर क्विकली, आणि काय, गेट ऑफ म्हणजे काय, एक्सक्यूज मी बट प्लीज गेट ऑफ क्विकली. ठीक आहे. म्हणजे जसं आता आपण सबवेमध्ये उभे आहोत, आणि सबवेमध्ये आपण उभे असताना पण सांगतो की माफ करा पण प्लीज लवकर उतराल का, तुमच्या पाठून मला पण उतरायचं आहे. तर ह्या पद्धतीचे कन्व्हर्सेशन करण्यासाठी सुद्धा काय करतात, मियान हाजीमान तुम्ही वापरू शकता. तर हे फ्रेजेस आहेत, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, शिओमी इत्ता म्हणजे काय, तर तुम्हाला माहितीये की इत्ता जर वापरायचं असेल तर त्यावेळेला नेहमी आपल्याला काय करावं लागतं, नाऊनच्या पुढे काय लावावं लागतं, ई किंवा गा लावावं लागतं. हे लास्ट लेक्चरमध्येच मी शिकवलेलं. तर शिओमी इत्ता म्हणजे काय, तर एक्झाम आहे. आणि आता या ठिकाणी बघा, शिओमुल पोदा म्हणजे काय, तर टेस्ट देणे, किंवा पोदाचा अर्थ इथे काय होतो, पोदा म्हणजे बघणे, परंतु इथे काय अर्थ होतो की टेस्ट देणे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ऑनजे शिओमी इत्सम निक्का कधी, ऑनजे म्हणजे काय, तर वेन, कधी एक्झाम आहे, तर दाम जुमारे शिओमी इस्सॉयो म्हणजे काय, तर नेक्स्ट जुमाल म्हणजे नेक्स्ट विकेंडला आहे. ओके. आता याच्या पुढे काय आहे, ऑनजे शिओमल फायो म्हणजे काय, तर कधी, शिओमल म्हणजे काय, तर एक्झाम, फायो म्हणजे देणार आहे, तर कधी एक्झाम देणार आहे. दाम वॉरियो इरे शिओमल फायो म्हणजे काय, तर नेक्स्ट वॉरियो इल म्हणजे काय, तर मंडे, नेक्स्ट मंडेला मी काय करणार आहे, एक्झाम देणार आहे. त्याच्यानंतर शिओमल होनिका म्हणजे काय, तर एक्झाम देण्यासाठी अभ्यास करा. कोंबू हासेयो म्हणजे काय, तर अभ्यास करणे, अभ्यास करा. शिओमी इस्सॉ खाची मोत खायो म्हणजे काय, तर एक्झाम असल्यामुळे एकत्र जाऊ शकत नाही. तर या ठिकाणी इथे काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या वेळेला सुद्धा तुम्हाला इत्ता सोबत जर लावायचं असेल, शिओम किंवा कोणताही नाऊन, तर त्यावेळेला काय करायचं आहे, ई आणि गा लावायचं आहे. परंतु जर हे नाऊन कोणत्या वर्ब सोबत लावलं तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, इल किंवा रिल लावायचं आहे. ठीक आहे. मग इतर वर्ब कोणते आहेत, तर जसं की एक्झाम देणं, एक्झाम लिहिणे, तर लिहिण्यासाठी आपण काय वापरतो, सदा वापरतो लिहिण्यासाठी. मग त्यावेळेला आपण काय करणार आहोत, नाऊनच्या पुढे काय लावणार आहोत, इल किंवा रिल लावणार आहोत. जसं इकडे पोदा म्हणजे काय, तर बघणे, परंतु इथे त्याचा अर्थ काय आहे की एक्झाम देणे. ठीक आहे. मग त्यावेळेला त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे, नाऊनच्या पुढे इल किंवा रिल. बस इतकंच इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढे काय आहे, दाम. दाम म्हणजे काय, तर नेक्स्ट हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग त्याच्या पुढे काय लागतं, नाऊन लागतं. जसं दाम जुमारे, दाम योगी, दाम हॉसरिल म्हणजे बॉसरिल म्हणजे काय, तर बस. ओके. दाम जुमारे खाची साने खालकायो, तर सान म्हणजे काय, तर माउंटेन. तर नेक्स्ट विकेंडला आपण माउंटेनला सोबत जाऊया का. दाम योगी साउलदे इब्गू इब्गू यॉक इम्निदा, तर काय आहे, दाम म्हणजे काय, तर नेक्स्ट यॉक म्हणजे काय, तर स्टेशन. तर नेक्स्ट स्टेशन साउलदे इब्गू आहे का. त्याच्यानंतर काय आहे, नेक्स्ट बॉसरल थापशिदा म्हणजे काय, तर नेक्स्ट बस जी आहे ती घेऊया. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की नेक्स्ट जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्या पुढे काय लावायचं आहे, नाऊन लावायचं. एवढंच इथे दिलेलं आहे.
आता धडा संपलेला आहे. धड्यामध्ये शिकण्यासारखं काही नव्हतं. फक्त मोत हा एक शब्द आला होता. तो आपण बघितला की तो कशासाठी वापरतात. बोथ, मोत आणि आन हे काय आहेत? ऍक्शन वर्ब आहेत. कॅन नॉट आणि डोंट कशासाठी आहेत हे? तर निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. हे पण लक्षात ठेवा. हे काय आहे? निगेटिव्ह मार्कर आहेत. ओके. त्याच्यानंतर आसा आणि ऑसा म्हणजे काय? बिकॉज किंवा सिन्स दे आर यूज टू कनेक्ट टू सेंटेन्सेस. ठीक आहे. तर हे सुद्धा आपण लास्ट 2 लेक्चर अगोदरच बघितलेले. मला वाटतं 14व्या की 15व्या धड्यातच हे आलेलं आहे. तर हे सुद्धा आपण काय केलेलं आहे? बघितलेलं आहे. तर ह्याच्या पुढे काय झालेलं आहे? प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. एक्सरसाइज सुरू झालेली आहे. तर ती आपण काय करूया? पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तर ठीक आहे. इथेच मी थांबते. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जर तुम्ही शेअर केलं तरच त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि मी जी मेहनत घेते त्याच्यामध्ये थोडंसं तरी मला त्याचं फळ मिळेल. सो भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.